आजचा व्हिडिओ त्या सगळ्यांसाठी जे एकटे राहतात, ज्यांना स्वयंपाक करायचा कंटाळा येतो, ज्यांना झटपट काहीतरी करायचं असतं, जे मूळचे खानदेशचे आहेत आणि खानदेश मिस करतायत, या सगळ्या गोष्टींना उत्तर एकच. आजचा हा पदार्थ खानदेशी खिचडी. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हाय, मी आदिश. फूड कुटुंबाच्या खूप 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 खास एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. खास त्याच्याकरता कारण आपण श्रावण सध्या सेलिब्रेट करतोय. श्रावण म्हणलं की एक से बडकर एक युनिक व्हेज डिशेस आपण खात असतो. दुसरं महत्वाचं रिझन म्हणजे आजची ही जी खास डिश आहे ही ऑल द वे खानदेशमधून आलेली आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी व्यक्ती इथे माझ्या समोर आज इथे स्वयंपाक करायला आली ही युजली ह्या कॅमेऱ्याच्या मागे असते. युजली ती आम्हाला त्याच्या तालावरती नाचवते. वन अँड ओनली आर DOP राईट फ्रॉम खानदेश, शेंदुर्णी, जळगाव, आमचा मोहित चौधरी आलेला आहे. सो खानदेश मधल्या सगळ्या मुलींनी आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नीट बघा, कारण यू नेव्हर नो, तुम्हाला तुमच्या स्वप्नातला राजकुमार काय जो आज जसं ग्रीन फ्लॅग तो घालून उभा आहे तसा तुम्हाला मिळू शकतो. सो मोहितजी, आज कॅमेऱ्याच्या या साईडला येऊन कसं वाटतंय? खूप असं नर्वस झालोय मी, थोडा नर्वस झालेला. फर्स्ट टाइम असं काहीतरी. पण हा नर्वसनेस आपण सगळ्या स्वयंपाकामध्ये काढूयात. जसा मोहित आज इथे स्वयंपाक करायला आलाय तसं तुम्हाला सुद्धा आमच्या या किचन मध्ये स्वयंपाक करायचा असेल, तुमचे छान छान पदार्थ व्हेज असतील, नॉनव्हेज असतील, नॉनव्हेज ऑब्व्हियसली आपण श्रावणाच्या नंतर दाखवू, तर तुम्ही काय करायचंय, इथे मी हा जो खालती नंबर देतोय तो सेव्ह करायचा आहे आणि लवकरात लवकर आम्हाला संपर्क साधायचा आहे. आणि मोहितजी, सध्या तुम्ही मला सांगायचं आहे की आपल्याला ही जी खानदेशी खिचडी आपण करणार आहोत, येस, खानदेशी खिचडी आज आहे, म्हणजे मजा आहे आज. तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे? सगळ्यात आधी आपण घेतलेला आहे तांदूळ. सर, तुम्ही थोडस इकडे येऊन बोलला तर जास्त बरं होईल. आपण आधी घेतले 1.5 वाटी तांदूळ. ओके. हरभऱ्याची डाळ घेतलेली आपण 1 वाटी. 1 मिनिट, ती तुरीची डाळ आहे. सर कट करायला सर, नाही, ये सब रहना मागता म्हणजे शेंदुर्णीला गेल्यानंतर जे काय मोहितची आई त्याला मारणार आहे ना, अरे तुला साधी तुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ पण कळत नाही. हरभऱ्याची डाळ म्हणजे ज्याचं आपण पुरण करतो. बाय द वे, मायक्रोवेव्ह मधली पुरणपोळी जर तुम्ही बघितली नसेल आमच्या चॅनलवरची, तर त्याची लिंक इथे देतो, प्लीज तो एपिसोड जाऊन नक्की बघा. सो ही कुठली डाळ आहे? तुरीची डाळ. हा, 1 वाटी आपण तुरीची डाळ ही घेतलेली आहे. हा, 1 कांदा चिरून घेतलेला आहे. ओके. बटाटा 1 चिरून घेतलेला आहे. लसूण आपण 3-4 पाकळ्या घेतलेल्या आहेत. 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. 1 अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. तो शेंगदाणे घेतलेत, कारण ऑब्व्हियसली खानदेशी खिचडी म्हणलं तर शेंगदाणे पाहिजे. आणि हे काय रे? या वाटीमध्ये आपण खानदेशी स्पेशल खडा मसाला घेतलेला आहे. याची खरी टेस्ट असते. खरी टेस्ट आहे. सो खानदेशी खडा मसाला हा घेतलेला आहे. मोहितच्या आईने तो अगदी आम्हाला आवर्जून पाठवलेला आहे. सो सगळी इन्ग्रेडियंट दाखवलेले आहेत. इथं मिरच्या सगळे रेडी आहे आपलं. तर आता काय करायचं? सुरुवातीला आपण थोडं पाणी गरम करण्यासाठी वेगळ्या गॅसवर ठेवलेलं आहे, कमी गॅसवर. आणि आपण दुसऱ्या गॅसला जिरं मोहरी वगैरे करून फोडणी देऊन घेणार आहोत. ओके. सो आम्ही इथं छोटा कुकर घेतलाय आणि तो पण बारीक गॅसवरती ठेवलेला आहे. सो गणपती बाप्पा मोरया. करेक्ट. तो पहिल्यांदा हे असे जेव्हा मोमेंट असतात ना, तेव्हा आम्हाला सर इन्स्ट्रक्शन देतात, सर थांबा, मला क्लोजअप घ्यायचा आहे. आणि आज अशा कोणत्याही इन्स्ट्रक्शन इकडून येत नाहीये. आमचा सगळा हा जो बाकीचा सगळं जो चमू आहेत ना, ते सगळेजण इतके खुश झाले, कारण जे एरवी मोहित सर आम्हाला इन्स्ट्रक्शन देतात, आज त्या इन्स्ट्रक्शन आम्ही त्यांना देतोय, बघून खूप भारी वाटतं. सो तेल गरम करायचं आणि काय घालायचं? आपल्याला आधी जिरं घालणार. या पास, चांगलं तडतडलेलं आहे. ओके. आणि त्यामध्ये मोहरी पण आपण टाकणार आहोत. थोडीशी मोहरी घालायची, ती पण छान तडतडू द्यायची. ओके. आणि यानंतर या रेसिपीचा सगळ्यात रिस्की पार्ट म्हणजे कढीपत्ता घालणे. मी खूप असं लांब अव्हेंजर्स. त्याला थोडं छान तडतडू द्यायचं. वा. मोहितच्या मी घरी रिसेंटली जाऊन आलो, जेव्हा आम्ही सचिन कुमार यांचा एपिसोड केला, आणि लिटरली एक राजपुत्राची जी ट्रीटमेंट असते ती त्याला दिली जाते घरी. सो त्याची आई बहीण आज इतक्या खुश असणार आहेत की चला आमचं पोरगं फायनली काम करतंय. तर आता पुढे त्याच्यामध्ये काय घालायचं? आपण यामध्ये आता बटर टाकून घेऊया. ओके. यस.
सो बऱ्याच जण बॅचलर मुलांना प्रश्न पडतो की त्यांनी काय करायचं. त्यांनी ही मस्त आमची खानदेशी खिचडी करायची. खूप झटपट आणि फास्ट होणारी आहे, फक्त थोडं सावधान. हा, कळलं. आपल्या आया किती वर्षांवरचे किती कमाल करतात काम. माझंही असंच व्हायचं. मी घरी म्हणायचो की मला खूप लवकर जेवण हवं. आता मला कळायला लागलं की का वेळ लागतो. पेशन्स खूप नक्की. महत्वाचा आहे स्वयंपाकामध्ये. आता मग कांदा घालणार आहोत. ओके. तुम्ही आज आमचे कांदे बटाटे सुद्धा बघाल की सगळं एक म्हणतो ना बॅचलर किचनचा फुल झोन आहे हा. कारण सगळी तयारी मोहितनी स्वतः येऊन केलेली आहे. आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे जेव्हापासून आमचा हा फूड कुटुंबाचा प्रवास सुरू झालाय ना, त्याच्यानंतर तो हे सगळं शिकला आणि तो आज इथे येऊन दाखवतोय. सो ही केवढी मोठी प्रगती आहे. यानंतर आपण शेंगदाणे टाकून घेऊयात. ओके. त्यानंतर लसूण आणि मिरच्या घालूयात. आधी ओके. मिरच्या घालूयात मिरच्या घाल आणि त्यानंतर लसूण. ओके. आधी छान ते फ्राय होऊ द्यायचं. त्याला व्यवस्थित एकजीव झालं हा की मग आपल्याला त्याच्यामध्ये आपले इन्ग्रेडियंट्स टाकायचे. बरोबर. चटणी, हळद, आपला खडा मसाला, सो या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी घालायचं आहे घालायच्या आहेत. मला सांग रे की तू पुण्याला आल्यानंतर पहिला स्वयंपाक केलास की सेंद्रुडीला पण करायचं स्वयंपाक. ज्यावेळेस फूड कुटुंबाचे व्हिडिओ सुरू झालेले हा. त्यानंतर मला इंटरेस्ट आला की आपणही करून बघूयात. आणि त्यानंतर माझी आई मला रोज म्हणायची, बाहेर काय खातोस तू, मी तुला सांगते काही गोष्टी तू कर घरी वगैरे. मग सुरुवातीला काय करायचं तर सगळ्यात आधी खिचडी कसं स्पेशली आणि खूप इझी होणारं आहे. म्हणजे कोणी बॅचलर्स वगैरे आपल्या इथे करू शकतात, फास्ट होऊ शकतात सगळ्या गोष्टी आणि हेल्दी आहे. आणि तो बिचारा एक खिचडी करायची म्हणून 2 दिवस बिचारा रिहर्सल करतोय. तो 2 दिवस तो खिचडीवरतीच आहे. 3रा दिवस खिचडीच करतोय. आज रात्री काहीतरी छान खाणार आहे भाजी. म्हणजे खिचडी छान नाही असं म्हणायचंय तुला. नाही खिचडी छान आहे. काय यार म्हणजे कमाल की बेइज्जती हो रही है यार. खिचडीच्या नंतर काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं. आपण यामध्ये आपण सुरुवातीला 1-2 चमचे चटणी टाकूयात नॉर्मल. त्यानंतर 1 चमचा, छोटा चमचा हळद. ओके. तू घालत राहा, मी आलो. येस. ओके. यानंतर अर्धा चमचा धनेपूड टाकायचं. ओके. आणि फायनली आपण सगळ्यात महत्त्वाचा आपला स्टार इन्ग्रेडियंट त्यामध्ये जो आहे की आपला खडा मसाला, खानदेशी खडा मसाला. तो जास्त नाही टाकायचा, तो खूप कमी टाकायचा कारण की तो खूप चविष्ट आणि स्ट्रॉंग असतो. बरोबर. आणि ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकलेले आहेत. ओके. आता त्याला अख्खं एकजीव वगैरे होऊ द्यायचं छान. वा मस्त छान त्याला रंग आलेला. आणि ते द मोमेंट तू तो मसाला घातलास त्याला तो एक अरोमा यायला लागला मस्त. व्हेरी नाईस. सुरुवातीला आम्ही 1 किंवा 1.5 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आपल्या गरजेप्रमाणे. ते गरम पाणी आता यामध्ये टाकून द्यायचं. ओके. तोचील तिकडून. येस. वा. जेव्हाही आमच्या कोणत्याही खाद्यपदार्थांना अशा वाफा बाहेर येतात तर तो आमच्या सरांचा खूप फेवरेट शॉट असतो की थांबा लेट मी कॅप्चर दोज वाफ्स. आणि आज या साईडला आलेले आहेत सर. सो छान गरम पाणी घालून घेतलंय. आता मीठ घालून घेऊयात थोडंसं. येस. जनरली मी हाताने मीठ टाकतो. अरे हातानेच टाकायचं, त्याची चव येते. सगळ्याला एकजीव होऊ द्यायचं. आणि मग आता फायनली आपण यामध्ये डाळ आणि तांदूळ घालायचं. सो हे डाळ तांदूळ आपण भिजवून घेतलेले आहे. यार छान वास येतोय. म्हणजे तू जसं ते घालतोयस ना, म्हणजे ते खानदेशी खडा मसाल्याची गंमत काय आहे ना, ते बरोबर ते डाळ तांदूळ घातल्यानंतर येते. सो बस दॅट्स इट. डन आहे. स्वतः एक काम करतो आम्ही आता याला छान आपली शिट्टी लावतो. आणि किती 3 शिट्ट्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आणि मग आमची मस्तपैकी जी खानदेशी खिचडी आहे ती तयार होणार आहे. पण त्याआधी काय करायचंय आज तू बोल. आमच्या किचनची टूर घ्यायची आहे. कारण का
की सजलंय खूप छान सिरॅमिक भांड्यांनी, कुठल्या? ऑर्टिड यांच्या सिरॅमिक भांड्यांनी. करेक्ट. सो तुम्ही आमच्या किचनची छान टूर घ्या. वा. खरं तर मला इतकं अवघड जाते ना की असा छान खिचडी सारखा आयटम पण असा चमच्याने टेस्ट करणं, कारण भाताचे प्रकार हाताने खाण्यात जे सुख आहे ना ते सुख काहीतरी वेगळंच आहे. सो आमची खिचडी छान बनवून तयार आहे. आम्ही इथे छान पापड सुद्धा तळून घेतलेले आहेत. मोहित, तुम्ही युजली तुमच्या खानदेश साईडला खिचडी कशाबरोबर खाता? मोस्टली यासोबत पापडाचा खुडा आणि खानदेशी लोणचं हे खूप जास्त प्रमाणात खाल्लं जातं. सो त्याच्यावर ही खिचडी आहे. छान असं. आणि जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा पापडाचा खुडा हे काय प्रकार आहे, कारण बऱ्याचशे जे पश्चिम महाराष्ट्रातील लोक आहेत त्यांना हे माहित नाही. तर ह्याची माहिती आपल्या सगळ्यांचे लाडके सिंगर सचिन कुमावत यांनी आमच्या फूड डेट विथ सेलेबच्या एपिसोडमध्ये दिलेली आहे. तुम्ही तो एपिसोड बघितला नसेल तर त्याची लिंक इथे देतो, म्हणजे तुम्हाला कळेल की पापडाचा खुडा काय असतो आणि तो कसा बनवतात. सो खाऊयात. वा वा वा, जोरदारात फुल प्रेझेंटेशन वगैरे करून. हा. खरंच छान झालंय की जेन्युइनली छान झालंय. कारण कसं माहिती का, खाणं करणाऱ्यापेक्षा सुद्धा त्याचा जो इंटेंट असतो ना तो खूप महत्वाचा असतो. आणि ते जे मध्ये शेंगदाणे येतात ना त्यांनी मजा आली. आणि जसं तू म्हणलास की त्या खानदेशी खड्या मसाल्याची जी चव आहे दॅट इज अल्टिमेट. सो माझ्याकडनं सर तुम्हाला मिळालेले आहेत 10 पैकी 8 मार्क. कारण 2 मार्क अजून मी पुढच्या इम्प्रूव्हमेंटसाठी ठेवलं, कारण जर मी आत्ता याला 10 पैकी 10 मार्क दिले तर मग पुढच्या खानदेशी बरं तो काही करणार नाही ना. सो मुलींनो, हा चेहरा बघून घ्या की जो इतका चांगला सिनेमॅटोग्राफर आहे, इतका चांगला स्वयंपाक देखील करतो, निर्व्यसनी आहे, फक्त व्हेज खाणारा आहे. सो लवकरात लवकर तुमच्या मुलींची स्थळं या नंबरवरती पाठवा. नाही हो, या नंबरवरती नाही, त्याच्या बाबांचा नंबर वेगळा देतो मी तुम्हाला. या नंबरवरती जर तुम्हाला सुद्धा फूड कुटुंबाच्या किचनमध्ये येऊन छान छान पदार्थ करायचे असतील तर आमच्यापर्यंत नक्की पोहोचा. पण जाण्याच्या आधी जे मी सगळ्या पाहुण्यांना म्हणायला लावतो ते तुलाही म्हणायला लावणार आहे की खाण्यावरती प्रेम करायचं आहे आणि त्यासाठी फूड कुटुंबाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं. जय खानदेश. जय खानदेश.